आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्स्चर-ओहलीन सिद्धांत पाहणार आहे. हेक्स्चर-ओहलीन थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रिकार्डोचा सिद्धांत दोषपूर्ण असल्यामुळे ओहलीनच्या मते अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फारसा वेगळा फरक नसल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वेगळ्या सिद्धांताची गरज नव्हती. अशावेळी अर्थतज्ञ बर्टिल ओहलीनच्या 1933 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या ग्रंथात हा सिद्धांत मांडला. मात्र या सिद्धांताची मूळ कल्पना अर्थशास्त्रज्ञ हेक्स्चर-ओहलीन यांची होती. त्यांनी आपल्या द इफेक्ट ऑफ फॉरेन ट्रेड ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम या लेखामध्ये हा सिद्धांत मांडला. म्हणून हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हेक्स्चर-ओहलीन सिद्धांत म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रियन पंथीयांनी मांडलेल्या मूल्य सिद्धांताच्या साहाय्याने अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्पष्टीकरण देता येते असे ओहलीनचे मत होते. सीमांत खर्चाच्या संदर्भात त्याने सिद्धांत मांडण्याची कामगिरी केली. यासाठी अर्थशास्त्रज्ञ वॉलरा, पॅरेटो, कॅसेल यांनी ज्या सार्वत्रिक समतोल विश्लेषणाची चर्चा केली होती त्याची व्याप्ती वाढवून राष्ट्रामधील व देशामधील दोन विभागातील व्यापार कसा चालतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ओहलीनचा सिद्धांत सामान्य संतुलन सिद्धांत अथवा परस्परावलंबित्व सिद्धांत म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आपण आज या सिद्धांताची पार्श्वभूमी पाहूया. रिकार्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतावर कठोर टीका ओहलीनने केलेल्या आहेत. यामध्ये श्रम आणि भांडवलाची गतिहीनता. श्रम आणि भांडवल हे उत्पादनाचे मुख्य घटक. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हे घटक गतिहीन असतात तसेच अंतर्गत व्यापारात सुद्धा गतिहीन असतात. देशातील एका भूप्रदेशातील श्रमिक हा सहसा दुसऱ्या भूप्रदेशात जायला तयार होत नाही. उदाहरणार्थ, महाराष्ट्रीयन कामगार उत्तर प्रदेश किंवा जम्मू काश्मीरमध्ये सहसा जायला तयार होत नाही. निरनिराळ्या देशात श्रम व भांडवलाची गतिहीनता ही सापेक्ष असते. आधुनिक काळात हे उत्पादनाचे घटक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात गतिशील असल्याचे आढळते. भारतातील इंजिनियर्स, डॉक्टर्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच असंख्य सामान्य श्रमिक आज परदेशात जाऊन स्थायिक झालेले आढळतात. म्हणून उत्पादन घटक देशातील गतिशील असतात मात्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ते गतिहीन असतात असे म्हणणे योग्य ठरत नाही. थोडक्यात ओहलीनच्या मते उत्पादन घटकांच्या गतिशीलतेच्या मुद्द्यावरून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे समर्थन करणे बरोबर नाही. दुसरी टीका नैसर्गिक साधन संपत्ती व भौगोलिक परिस्थिती. भारतासारख्या विस्तृत भूप्रदेश लाभलेल्या देशात निरनिराळ्या भागामध्ये जमीन, खनिज संपत्ती, हवामान, पर्जन्यमान इत्यादी गोष्टींमध्ये भिन्नता आढळते. म्हणजे फक्त वेगवेगळ्या देशात नैसर्गिक साधन संपत्तीत भिन्नता असते असे म्हणणे योग्य ठरत नाही. या कारणावरून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची सनातन अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोन ओहलीन यांना मान्य नाही. 3. उत्पादन पद्धतींचा व तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याचे आढळते. उदाहरणार्थ, कोकणात लहान प्रमाणावर शेती व पारंपरिक शेतीचा अवलंब केला जात आहे, तर पंजाब, हरियाणा मोठ्या आकाराच्या शेतीचे यांत्रिकीकरण, हरितगृहातील शेती केली जात असल्याचे आढळते. लहान प्रमाणावरील उत्पादनात श्रमप्रधान तंत्र तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी यंत्रप्रधान तंत्राचा अवलंब केला जात आहे. एकाच देशातील भिन्न प्रदेशात समतोल विकास साधण्यासाठी सरकार मागास विभागासाठी सोयी सवलती उपलब्ध करून देताना आढळते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही बऱ्याच प्रमाणात अशीच स्थिती आढळते. म्हणजे या मुद्द्यांच्या आधारे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचे समर्थन करणे योग्य नाही. चौथी टीका आयात निर्यातीवरील निर्बंध. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात निर्यातीवर निर्बंध लादले जातात त्याचप्रमाणे अंतर्गत व्यापारातही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात वस्तू व्यापारासाठी पाठवताना निर्बंध लादले जातात. नवीन आर्थिक धोरणानुसार
जगातील राष्ट्रांनी मुक्त व्यापार नीतीचा स्वीकार केल्याचे आढळते. म्हणजे या आधारावर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचे समर्थन करणे योग्य ठरत नाही. भिन्न चलन पद्धती. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक राष्ट्रातील चलन पद्धती भिन्न असल्यामुळे विविध समस्या व गुंतागुंत निर्माण होते. हे खरे असले तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे विनिमय दरांची निश्चिती होत असल्याने आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होत आहेत. तसेच युरो डॉलर सारखे सामायिक चलन वापरले जात असल्याने या समस्या कमी झाल्या आहेत. केवळ हा एकच मुद्दा पुढे करून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्र सिद्धांत मांडण्याची गरज नाही. तसेच तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत ही टीकासुद्धा केली जाते. तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारालाच लागू होतो असे नाही, तर तो अंतर्गत व्यापारालाही लागू होतो. ओहलीन म्हणतात, एकाच देशातील विविध देशात वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीत विशेषीकरण घडून येते. ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी येतो अशा वस्तू त्या प्रदेशात उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो व त्याच्या मोबदल्यात ज्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च जास्त येतो अशी वस्तू खरेदी केली जाते. उदाहरणार्थ, कोकणातून देशावर तांदूळ आणून विकला जातो, तर देशातील गहू ज्वारी कोकणात नेऊन विकली जाते. यामागे तुलनात्मक खर्चाचा सिद्धांतच आहे. म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराला हा सिद्धांत लागू पडतो असे नाही. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नाही. यानंतर आपण या सिद्धांताची ग्रहिते अभ्यासू. हेक्स्चर-ओहलीन सिद्धांतामध्ये काही ग्रहिते मांडण्यात आलेली आहेत. ती अशी: 1. उत्पादन घटक देशातल्या देशात गतिशील असतात, पण एका देशातून दुसऱ्या देशात गतिशील नसतात. दुसरे गृहीत: प्रत्येक उत्पादक घटक गुणात्मकदृष्ट्या एकजिनसी असतात व वेगवेगळ्या देशात ते सारखेच असतात. तिसरे गृहीत: उत्पादनात स्थिर फलाचा नियम कार्यवाहीत असतो. चौथे: वाहतुकीचा खर्च नसतो व आंतरराष्ट्रीय व्यापार खुला असतो. 5. दोन्ही देशात समान उत्पादन तंत्र वापरले जाते आणि उत्पादन फलही समान असते. 6. केवळ 2 देशांचा व 2 वस्तूंचा विचार केला जाईल. 7. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार व पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. 8. दोन्ही देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी समान असल्याने विविध वस्तूंची मागणी समान असते. 9. दोन्ही देशात समान आर्थिक व वित्तीय धोरण आहे. व्यापार चक्रे निर्माण होत नाहीत. आता हेक्स्चर-ओहलीन सिद्धांताचा आपण स्पष्टीकरण पाहू. या सिद्धांतामध्ये देशातील वेगवेगळ्या विभागात अगर 2 देशात वेगवेगळ्या उत्पादन घटकांची सुबत्ता म्हणजे विपुलता असते. या विपुलतेमुळे 2 देशात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. हेक्स्चर-ओहलीन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार हे आंतरस्थानीय व आंतरविभागीय व्यापाराचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. उत्पादनाचे आंतरदेशीय विशेषीकरणाप्रमाणे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होते. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. ओहलीनच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे कारण म्हणजे ती वस्तू देशात तयार करण्यापेक्षा बाहेरून आणणे पैशाच्या दृष्टीने विचार करता स्वस्त पडते. तसेच वस्तूंच्या किमतीत असा फरक पडण्याचे कारण उत्पादक घटकांच्या पुरवठ्यात होणारा फरक असतो. उत्पादन घटकांची विपुलता हे महत्त्वाचे कारण आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामागे असते. उदाहरणार्थ, भारत, चीन या देशात लोकसंख्या भरपूर असल्याने कामगार हा उत्पादक घटक विपुल आढळतो, तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशात जमीन हा घटक मुबलक आढळतो. म्हणूनच या सिद्धांताला उत्पादन घटक सुबत्तेचा सिद्धांत किंवा घटक प्रमाण विश्लेषण सिद्धांत असेही म्हणतात. नैसर्गिक कारणाने वा अन्य कारणाने उत्पादनाचे काही घटक एका देशात विपुल असतात, तर दुसऱ्या देशात त्यांची दुर्मिळता असते. मात्र उत्पादन साधनांची ही विपुलता किंवा दुर्मिळता मागणीच्या संदर्भात लक्षात घ्यावी लागते. प्रत्येक देश कोणती वस्तू उत्पादन करावयाची व कोणती वस्तू आयात करावयाची हे उत्पादन साधनांची उपलब्धता विचारात घेऊन ठरवत असतो. ओहलीनच्या मते प्रत्येक देशाला वस्तूचे उत्पादन करताना देशातील स्वस्त आणि विपुल उत्पादन घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने तुलनात्मक लाभ होतो.
या संदर्भात आपल्या सिद्धांतामध्ये ओहलीन यांनी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांचा उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलियात जमीन भरपूर आहे, पण श्रम आणि भांडवल कमी आहे. जमीन या घटकाचा वापर करून गहू व लोकर यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी. इंग्लंडमध्ये भांडवल हा घटक विपुल असल्याने लोखंड, कोळसा, यंत्रसामग्री इत्यादी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावे. अशा रीतीने ऑस्ट्रेलिया आणि गहू व लोकर इंग्लंडला निर्यात करून त्याच्या मोबदल्यात लोखंड, यंत्रसामग्री इत्यादी वस्तू आयात करावी. म्हणजे दोन्ही देशांना हा व्यापार फायदेशीर ठरतो. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटकांच्या सापेक्ष किमतीचे पूर्ण समानीकरण होणे, वाहतूक खर्च इतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणी यामुळे अशक्य असते. त्याचप्रमाणे देशातील वस्तूंच्या किमती व आयात वस्तूंच्या किमती यांची तुलना करताना विनिमय दर लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे दोन देशातील तुलनात्मक किमतीत फरक असेल तोपर्यंत व्यापार चालू राहतो. ज्याप्रमाणे मूल्य सिद्धांतानुसार बाजारपेठेतील किमती स्पष्ट करता येतात, त्याचप्रमाणे निरनिराळ्या विभागातील बाजारपेठात आंतरराष्ट्रीय व्यापारात किमती कशा ठरतात आणि मागणी पुरवठ्यात समतोल कसा प्रस्थापित होतो हेही सांगता येते. यासाठी वेगळा सिद्धांत मांडण्याची गरज नाही. अशा रीतीने आधुनिक काळातील परिस्थितीला सुसंगत ठरेल असा व मूल्य सिद्धांताच्या संदर्भात हा सिद्धांत ओहलीनने मांडल्याने हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत म्हणून ओळखला जातो. हेक्चर-ओहलीनच्या सिद्धांतावरील टीकात्मक परीक्षण. एक, अवास्तव गृहीते. ओहलीनचा सिद्धांतही अनेक अवास्तव गृहीतावर आधारलेला असल्याने तो वास्तव परिस्थितीचे विश्लेषण करण्यास अपुरा पडतो. 2, मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष. प्राध्यापक विजन होल्ट्स या आधुनिक सिद्धांतावर कठोर टीका केली आहे. त्याच्यामध्ये वस्तूंच्या किमती फक्त उत्पादन घटकांच्या किमतीवरून म्हणजेच उत्पादन खर्चावरून ठरत नाहीत. वस्तूंच्या किमती तिच्या उपयोगितेवरून म्हणजे मागणीवरून ठरतात. म्हणजेच या सिद्धांताने पुरवठ्याची बाजू विचारात घेतली व मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष केले. तसेच उत्पादन घटकांचे अस्पष्ट स्पष्टीकरण. या सिद्धांताने उत्पादन घटकांच्या तुलनात्मक विपुलतेची कल्पना स्पष्टपणे मांडलेली नाही. उत्पादन घटकांच्या गतिशीलतेबाबत केलेले विश्लेषणही या ठिकाणी अयोग्य वाटते. भांडवल, संयोजक, श्रम या उत्पादन घटकांचा पुरवठा बदलत येतो याचे या सिद्धांतात स्पष्टीकरण नाही. 4, टीकात्मक परीक्षण. उत्पादन घटकांच्या विपुलतेवर उत्पादन तंत्राचा वापर नाही. या सिद्धांताने प्रत्येक देश उत्पादन घटकांच्या विपुलतेला सोयीस्कर असे उत्पादन तंत्र वापरतो. तसेच समान उत्पादन तंत्र गृहीत धरले आहे. सध्याच्या यांत्रिक युगात हे अशक्य आहे. विविध उत्पादन तंत्राचे फायदे या सिद्धांताने लक्षात घेतलेले नाहीत. त्याचप्रमाणे उत्पादन घटक गुणात्मकदृष्ट्या एकरूप असणे शक्य नाही. ओहलीननेच याबाबत शंका व्यक्त केली आहे. श्रम, भांडवल, नैसर्गिक साधनसंपत्ती यामध्ये गुणात्मक भिन्नता असते हे त्याने मान्य केले आहे. असंदिग्ध सिद्धांत. अर्थतज्ञ हॅबरलरच्या मते हा सिद्धांत वास्तववादी असला तरी तो असंदिग्ध असा आहे. सर्वसाधारण समतोल विश्लेषण पद्धतीचा विकास करण्यात हा सिद्धांत यशस्वी ठरला आहे. या सिद्धांताने आंशिक समतोलाचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे हा सिद्धांत असंदिग्ध आहे. अवास्तव सिद्धांत. आंतरराष्ट्रीय व्यापारावर वाहतूक खर्चाचा महत्त्वाचा परिणाम होतो. सध्याच्या काळातही व्यापारावर अनेक निर्बंध घातलेले आढळतात. प्रत्यक्षात पूर्ण रोजगार व पूर्ण स्पर्धा आढळत नसल्याने हा सिद्धांत अवास्तव वाटतो. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीत भिन्नता. आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन्ही देशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. धर्म, रूढी, हवामान, परंपरा इत्यादी बाबतीत सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसून येतो. इंग्लंडमधील उपभोक्त्याला मद्य आवडेल म्हणून भारतीय उपभोक्त्याला आवडेल असे नाही.
त्याचबरोबर दोन देश, दोन उत्पादक घटक व दोन वस्तू प्रत्यक्ष अशक्य. हा सिद्धांत दोन देश, दोन उत्पादन घटक व दोन वस्तूंचा विचार करून मांडला आहे. पण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक देश, अनेक उत्पादक घटक व अनेक वस्तू यांचा वापर होत आहे. त्यामुळे हा सिद्धांत प्रत्यक्षात लागू पडत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उत्पादन घटकांच्या सोबततेमुळे उत्पादन खर्चात फरक हे एकमेव कारण नव्हे. उत्पादन घटकांच्या सोबततेमुळे वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक पडतो व किमतीत फरक पडतो हे एकमेव कारण नसून अनेक कारणांपैकी एक कारण आहे. आज अनेक कारणांनी तंत्रविज्ञान, दळणवळणातील प्रगती, नवीन वस्तूंची लोकप्रियता, शासनाचे निर्बंध इत्यादीमुळे किंमत तत्वांचे महत्त्व बरेच कमी झाले आहे. तुलनात्मक इकाई तसेच रिकार्डोचा सिद्धांत व ओहलींचा सिद्धांत यांची तुलना. या दोन्ही सिद्धांताची तुलना आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. यामध्ये ओहलींचा सिद्धांत श्रेष्ठ ठरतो. रिकार्डोच्या सिद्धांतापेक्षा हेक्टर ओहलींचा सिद्धांत हा सरस आहे. या सिद्धांताने आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापाराचाच एक भाग आहे हे दाखवून दिले. तसेच रिकार्डोच्या सिद्धांताने श्रम या एकाच घटकाचा विचार केला आहे. मात्र या आधुनिक सिद्धांताने उत्पादनाच्या विविध घटकांचा विचार केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा सिद्धांत श्रेष्ठ ठरतो. तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांताने दोन देशातील वस्तू उत्पादनाच्या तुलनात्मक खर्चात का फरक पडतो याचे सुस्पष्ट विवेचन केलेले नाही. पण घटक सुबत्ता सिद्धांताने हे स्पष्टीकरण सविस्तर दिले आहे. रिकार्डोच्या सिद्धांताने उत्पादन घटकांच्या पुरवठ्याला गौण स्थान दिले आहे. मात्र ओहलींच्या सिद्धांताने उत्पादन घटकांच्या भिन्नतेला महत्त्वाचे स्थान दिलेले आपल्याला दिसून येते. तसेच रिकार्डोचा सिद्धांत मूल्यशोधक असून त्याने व्यापाराचे कल्याणकारी परिणाम सांगितले आहेत आणि ओहलींचा सिद्धांत सत्यशोधक असून सिद्धांताने व्यापाराची रचना, त्याची पायाभूत कारणे आणि अंतिम कारण याचे योग्य स्पष्टीकरण केल्याने हा सिद्धांत सरस ठरतो. दोन्ही सिद्धांतांची सुरुवात उत्पादन खर्चाच्या फरकावरून होते. रिकार्डोचा सिद्धांत श्रमखर्चाच्या स्वरूपात हा फरक मोजण्याचा प्रयत्न करतो, तर हेक्टर ओहलींचा सिद्धांत हा फरक पैशाच्या स्वरूपात मोजण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो श्रेष्ठ ठरतो. ओहलींचा सिद्धांत श्रेष्ठ ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या मूल्य सिद्धांताने बाजारात किंमत ठरतात त्यानुसार इतर बाजारातल्या म्हणजे विभागीय व आंतरदेशीय बाजारात किमती ठरतात असे स्पष्ट केल्याने आंतरराष्ट्रीय व अंतर्गत व्यापारातील मूलभूत फरक नाहीसा होतो. थोडक्यात ओहलींचा सिद्धांत भौगोलिक विशेषीकरणाचे म्हणजेच स्थानिकीकरणाचे स्पष्टीकरण करतो. भविष्यात आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडणार नाही, कारण विविध देशात उत्पादन घटकांच्या विपुलतेने व दुर्मिळतेने त्यांच्या किमती भिन्न राहणार आहेत. म्हणून तो जास्त उपयुक्त, वास्तव व परिस्थितीला अधिक जवळचा असल्याने श्रेष्ठ वाटतो. या सिद्धांताने व्यापाराच्या स्वरूपाविषयी नवीन व महत्त्वपूर्ण ज्ञान मिळवून दिले आहे. अशा रीतीने या दोन्ही सिद्धांतांची तुलना केली जाते. मात्र ओहलींचा सिद्धांत रिकार्डोच्या सिद्धांताला पूरकच आहे. रिकार्डो दोन देशातील उत्पादन खर्चातील तफावत उत्पादक घटकांच्या गुणात्मक फरकाने निर्माण होते असे मानतो, तर ओहलीन अशी तफावत उत्पादक घटकांच्या संख्यात्मक फरकाने निर्माण होते असे प्रतिपादन करतो. थोडक्यात काय, तर या दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये काही प्रमाणात निश्चितच फरक आहे, परंतु त्याचा मोठा बागुलबुवा करण्याची गरज नाही. थँक्यू.